नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी जगताप OLS एज्युकेशनवर आपलं स्वागत करतो. तर आपण सध्या काय दिनदर्शिका बघत आहोत किंवा आपण त्याला काय म्हणतो कॅलेंडर पण म्हणतो. आपण सध्या ते बघत आहोत. तर यामधले आपण जे कन्सेप्ट आहे या आधीच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित आपण डिस्कस केलेले आहेत. यामध्ये काही प्रश्न असे पण आहे की ते थोडेसे हाय लेवलचे असणार आहे, पण त्या हाय लेवलच्या प्रश्नामध्ये एकच गोष्ट आपल्याला त्यातून घ्यायची असेल तर तिथून तो कन्सेप्ट असणार आहे. बघा, हाय लेवलचे प्रश्न घेण्यामागचा हा पण कधी येतो प्रश्न की त्यामधून तुम्हाला होणारी प्रॅक्टिस आणि भविष्यात सांगू शकत नाही की एक्झाम कोणत्या लेवलला येऊ शकते किंवा कोणत्या लेवलला ती राहू शकते. आपण दिवसांदिवस जर बघत असाल की ती लेवल जी आहे ती एक्झामची वाढत वाढत जात आहे आणि जर आपल्याला तिथून शिकायला जर बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी भेटत असेल तर आपण मोठ्या गोष्टी एकदा बघूया. त्यामधून आपले जे छोटे छोटे प्रश्न येतात आपले सरळ सेवेसाठी हे सहज तुमचे काय होणार आहे तर सॉल्व्ह होणार आहे. त्यामध्ये काय होतं, जो सुरुवातीचा एक वर्ष 1 जानेवारी आहे, कोणतं वर्ष होतंय, लीप वर्ष आहे. तर पहिला जो दिवस होता तो कोणता आहे तर रविवारने सुरुवात होत होती, रविवारने. मग ते काय करायचं होतं, फक्त इथं 31 वजा 1 करायचं होतं. जो पहिला दिवस आहे तो वजा करायचा होता. मग इथं किती दिवस राहिले असते, फक्त 30 दिवस राहिले असते. इथं 30 दिवस राहिले असते. आणि मग बघितलं तर फेब्रुवारी कोणचा लीप वर्ष आहे, तर मग फेब्रुवारी किती असणार आहे 29. हा मार्चचे किती दिवस असते 31 दिवस. मार्च एप्रिलचे किती असते 30 दिवस. आणि मग आता इथं मेचे बघा, मे किती 14 तारखेपर्यंत घ्यायचे आहे आपल्याला. 14 दिवस ते 15 तारखेपासून तो सुट्टीवर आहे. 15 तारखे किती दिवस सुट्टीवर आहे तर 18 दिवस सुट्टीवर आहे. आणि तो डबल कामावर कधी येणार आहे तर कामावर कधी येणार आहे तर ह्या दिवशी येणार आहे. हा जो एक घेतला आपण त्या दिवशी तो काय करणार आहे, कामावर येणार आहे. मग बघा, याला आपण जसं मग मी आधी घेतलं होतं, आपण याला जर 7ने भाग दिला तर बाकी किती उरते 2. याला जर दिला तर बाकी 1. याला जर दिला तर किती 3. याला 2. याला जर दिला तर 0. याला किती 4. आणि याला किती तर 1 जशाल तसा. हे काय बाकी उरलेले आहे बघा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 8, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13. 13ला जर भाग दिला तर किती बाकी किती उरते 6 उरते. बाकी किती उरते तर 6. रविवार नंतर 6 दिवस, रविवार नंतर 6 दिवस असं म्हणा, किंवा रविवारच्या आधी 1 दिवस, 6 दिवस पुढे जाणं काय आणि 1 दिवस मागे येणं काय एकच आहे. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हे 6वा शनिवार, किंवा रविवारच्या आधी 1 दिवस शनिवार. हे दोन्ही पण काय सारखंच असतं. उत्तर काय आहे शनिवार आहे. हा प्रश्न काय म्हणत होता, एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला होता, तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी येईल. बघा, एका वर्षी काय, एका वर्षी आता जागतिक कामगार दिन कधी असतो, कामगार दिन कधी असतो, जीकेचा असा प्रश्न आहे किती तर 1 मे ला असतो बघा. आणि नाताळ कधी असतं तर नाताळ कधी असतं तर 25 डिसेंबरला असतं. 25 डिसेंबरला असतं बघा. अजून 1 मेला काय असतं हे तुम्ही मला अभ्यास करून होमवर्क करून सांगणार. अजून 1 मेचे काय काय वैशिष्ट्य आहे, अजून काय काय असतं. तुमचा जिल्हा असा द्या किंवा कोणता जिल्हा आहे की 1 मेचं त्याचं रिलेशन आहे, किंवा महाराष्ट्राचं काय आहे, गुजरातचं काय आहे, अजून कोणत्याही राज्याचं काय काय आहे 1 मे सोबत नातं ते सांगा मला. चला, आता किती आपल्याला काय काढायचं, 1 मे काढायचं आहे. 1 मे ते 25. आता यांच्यामध्ये 1 मेला कोणता वार होता, 1 मेला वार होता बुधवार होता. 1 मेला काय होता तर बुधवार होता. तर 25 डिसेंबरला किती असेल त्यांनी विचारलेलं आहे. चला मग आपण काय करूया, आता हे कोणता महिना आहे, मे महिना आहे. मग मे महिना किती दिवस असते, मे महिन्यामध्ये किती दिवस असते तर मे महिन्यामध्ये 31 दिवस असते. पण हा एक कामगार दिवस एक काय करायचं आपल्याला वजा करायचा, म्हणजे किती दिवस राहिले 30 मे. मग नंतर किती जूनला किती असते 30 दिवस असते. 30 दिवस मग आपण काय करणार इथं 30 जून नंतर इथं जुलै जर घेतला तर जुलैला किती असते 31 दिवस असते. मग इथं 31 लिहिलं. नंतर ऑगस्टला पण किती असते 31 दिवस असते. आपण 31 दिवस लिहिले. ऑगस्ट नंतर बघा सप्टेंबरला किती 30. ऑक्टोबरला किती असते, ऑक्टोबरला 31. नोव्हेंबरला किती असते तर नोव्हेंबरला असते 30. आणि डिसेंबरला जरी 31 असले तर आपल्याला गरज कितीची आहे तर आपल्याला गरज फक्त कितीची आहे तर आपल्याला गरज फक्त 25ची आहे बघा. मग आपण इथं काय करूया, अरे
आपण काय करू इथं, हे लगेच बाकी किती उरते ते बघूया ना. बाकीचं तर होत राहील. बाकी लिहून घेतली तर आपल्याला काय होईल, गणित एवढे मोठे बेरजा करत बसण्याची गरज नाही. 30 म्हणजे किती, बाकी 2, 30 2, 31 3, 31 3, 30 म्हणजे किती 30 म्हणजे किती तर 2, 31 म्हणजे 3, 30 म्हणजे 2 आणि 25 म्हणजे किती, 25 ला जर 7 ने भाग दिला तर 7 त्रिक 21, उरले किती 4. इथं किती 4. मग 3 2 4, 4 आणि 3 7. बघा 7 झाले ना, 7चा एक आठवडा असतो. हे आपण नंतरही कमी करणार आहे. इथं जर करून टाकला तरी विषय संपतो. 2 2 4 आणि 3 7, इथं संपला विषय. 3 आणि 2 5 आणि 3 8, 8 9 10, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14. आणि जर 14ला जर 7 ने भाग दिला किंवा हे जरी 7 धरले तर मग 14च्या ऐवजी काय आलं असतं, इथं 21 आलं असतं. 21ला जर 7 ने भाग दिला तर किती 0 येतं. बाकी किती येते 0 येते. मग 0 येते म्हणजेच काय असलं पाहिजे, तोच वार येणार. 0 असणं म्हणजे काय, तोच वार येणार. नाताळला पण कोणचा वार असणार आहे तर बुधवार. बुधवार येणार आहे. बुधवार कशाला ना, नाताळच्या दिवशी येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 2 मार्च 2004 दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 दिवशी कोणता वार असेल. बघा 2 मार्च 2004, 2 मार्च 2004 आणि इथं काय 3 मार्च 2011. जर हे 3च्या ऐवजी जर 2 असतं, 3च्या ऐवजी जर 2 मार्च असतं तर यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, तर 7 वर्षाचा फरक येतोय. 11 मधून 4 गेले किती राहिले 7. मग आता बघा 4 लीप वर्ष आहे. आपल्याला लीप वर्ष बघायचे, 4 लीप वर्ष आहे. पण आपलं बोलीच कुठून सुरू झाली तर 2 मार्च पासून झालेलं आहे. आपण 29 फेब्रुवारीला ओलांडलं का तर 29 फेब्रुवारीला आपण ओलांडलेलं नाही. ऑलरेडी आपण पुढे येऊन उभा आहे. तर मग हे आपल्याला धरायची गरज नाही. मग माझ्यात कोणचं येतं 2008 येतं. मग एक लीप वर्ष आपल्याला ते काय करावं लागेल, एक आपल्याला त्यामध्ये ऍड करावं लागेल. आणि मग नंतर आता हे किती कुठपर्यंत आलं 2 मार्च पर्यंत. 2 मार्च पर्यंत झालेलं आहे. पण आपल्याला विचारलं काय 3 मार्च विचारलेलं आहे. 3 मार्च विचारलेलं आहे 2011. मग एक दिवस अजून आपण काय करू त्यामध्ये ऍड करूया. मग किती झाले 9, 9 भागिले 7 किती राहिले, बाकी 2 उरले आहे. बाकी लिहितो इथं, नाहीतर भागाकार 2 कसा येतो हा जर विचार करत बसले तर मग तो विचारच राहून जाईल आणि पूर्ण गणित विसरून जासाल तुम्ही. ही बाकी लिहितो आपण इथं ह्या कॅलेंडर मध्ये ही जी लिहितो आपण ती काय लिहितोय बाकी लिहित आहे. मग बाकी किती राहिली 2 राहिली म्हणजेच किती कोण वार सोमवार नंतर काय 2 दिवस सोमवार मंगळवार बुधवार. उत्तर काय पाहिजे ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो, 2015ला गांधी जयंती शुक्रवारी होती तर त्याच्या पुढच्या वर्षाचा प्रजासत्ताक दिन कोणता. बघा गांधी जयंती कधी असते तर गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरला असते गांधी जयंती. आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो तर 26 जानेवारीला असतो. चला हे झालं जनरल नॉलेजचा विषय. तुम्हाला नॉलेज दिलं, विषय संपला. हा आपल्याला काय करायचं आहे, जर इथं कोणचा वार आहे, इथं कोणता वार आहे तर शुक्रवार आहे. इथं शुक्रवार आहे तर त्यांचं म्हणणं काय आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल. बघा हे किती ऑक्टोबर किती दिवसाचा महिना असतो, ऑक्टोबर किती दिवसाचा महिना असतो तर 31 महिन्याचा असतो. बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर टॅकाडावर येतं, ऑक्टोबर वर येतं, डोबरावर बसलेला आहे. मग किती 31चा, मग 31 किती तारीख 2 वजा करायची 31 म्हणजे ऑक्टोबर 10वा महिना जो आहे ऑक्टोबर. त्यामध्ये काय करायचं आपल्याला 31 वजा 2 किती होते 29. मग बाकी किती उरते फक्त 1 लिहत चला आपण. 11वा महिना किती 30चा असतो. 30चा म्हणजे किती इथे 30च लिहून घ्या म्हणजे बाकी किती 2. 12वा महिना किती 31चा. 12वा महिना किती 31चा बाकी किती 3. आपला आता पहिला महिना किती 26चा आहे. जरी 31चा असला आपल्याला लागत किती 26 तारखेपर्यंतच बघायचं आहे. मग इथं किती 26 जर म्हटलं तर बाकी किती उरणार आहे तर 7 त्रिक 21 आणि बाकी किती उरणार आहे तर 5. अशा पद्धतीने आपल्याला काय हे भेटणार आहे. 5 आणि 2 7 हे कटले किती उरले
4 किती 4 म्हणजे 4 दिवसांनी पुढे जाणार. पण 4 दिवसांनी पुढे जाणार म्हणजे कोणत्या दिवशी असणार आहे? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवार आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. चला पुढचा प्रश्न बघा. अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 2088 रोजी जन्माला आला. त्याचे 28 सप्टेंबर 2005 पर्यंत वय किती विचारलेलं आहे. बघा आपण असं जर मोठा जर विचार केला तर 1985 ते 2005 हे किती झाले? 20 वर्ष झालेले आहे. जर आपण डायरेक्ट विचार केला 20 वर्ष. आता 28 नोव्हेंबर आणि इथं जर 28 नोव्हेंबर असते तर 20 वर्ष असते, पण त्यापेक्षा किती आहे? 1 2 3 काहीतरी महिन्यांनी कमी आहे, काहीतरी महिन्यांनी कमी आहे. ऑप्शन बघू. लई जवळ असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, दूर असेल तर करत बसणार नाही. बघा 20 वर्ष तर नाही, 20 वर्षापेक्षा कमी आहे हे कन्फर्म आहे. 18 वर्ष पण नाही हे पण कन्फर्म आहे. आता इथे 19 आले. बघा आता जर 28 नोव्हेंबर असतं तर 20 वर्ष होतं. आता काय सप्टेंबर आहे, 20 सप्टेंबर. मग किती छोटा आहे तो? नोव्हेंबर पेक्षा जास्त छोटा आहे का? नाही. किती छोटा आहे? फक्त 2-3 महिन्याचा फरक आहे. म्हणजे तो 19 वर्ष 8-9 महिन्याचा असला पाहिजे. मग इतका कमी तर नाही, तो इतका कमी तर नाही. मग किती आहे? एक पहिला ऑप्शन 19 वर्ष 9 महिने आणि 22 दिवसाचा तो असणार. चला पुढचा प्रश्न बघा. फरीदाचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर फरीदाचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल आपल्याला विचारलेला आहे. बघा आता याचं काय? फरीदा जन्म कधी झाला? 18 ऑक्टोबरला झालेला आहे आणि त्या वर्षी गांधी जयंती किती तारखेला कोण वारी होते? तर शनिवारी होते असं म्हणणं आहे त्यांचं. बघा गांधी जयंती आपण आताच बघितली किती? 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते. चला हे आपल्याला भेटलं. कोणची? 1993ची. 1993 कोणत्या वारी होती? तर शनिवारी होती. आपण काय करू आता? आपण 8वी त्यानंतरची 8वी जयंती बघू. 2 ऑक्टोबर 8 त्यानंतर 8व्या वर्षी जर बघितली तर किती येईल? 2001. त्यानंतर 8 वर्ष. तर मग यामध्ये किती फरक पडेल? 8 वर्ष. किती? 8 वर्षांनी पुढे जाईल. आपल्याला माहिती आहे 1 वर्षांनी पुढे गेलं म्हणजे 1 दिवसांनी पुढे जातं. जर ते लीप वर्ष असेल तर 2 वर्षांनी जातं. मग बघा 1993 नंतर जर विचार केला तर 1993 नंतर 2 लीप वर्ष येते. 2 लीप वर्ष कोणते? तर पहिलं लीप वर्ष येतं 1996 आणि दुसरं वर्ष येतं 2000. हे 2 वर्ष काय येते? लीप वर्ष येते. म्हणजे काय? 2 आपल्याला काय होणार? लीप वर्ष आपल्याला त्यामध्ये अधिक करून घ्यावा लागेल. मग बघा हे काय होणार आहे? 10 दिवस काय जाणार आहे? गांधी जयंती जर विचार केला तर शनिवारपासून इथपर्यंत जाणार आहे. आपल्याला अजून काय करायचं आहे? तर 18 आणि आता मग हे काय करावं लागेल? 2 ऑक्टोबर आपण त्यामधून वजा केले तर मग किती होणार आहे? 18 मधून जर 2 वजा केले तर किती राहणार? 16. आणि हे वरचे ते किती आलेले आहे? हे वर्ष हे किती? 10 दिवस. मग इथून बघा 16 आणि 10 26. 26ला जर 7ने भाग दिला तर बाकी किती उरते? तर बाकी उरते 5. मग आता शनिवारपासून 5 दिवस पुढे. शनिवारपासून 5 दिवस. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. उत्तर काय असलं पाहिजे आपलं? गुरुवार. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असणार आहे. बघा आपण दिलेली होती आपल्याला माहिती कोणती? गांधी जयंती दिलेली होती. आपण गांधी जयंतीच काढून घेतली. त्यानंतर तिचा 16 दिवसांनी होता. त्यानंतर 16 दिवसांनी होता. तर आपण काय केलं? त्यानंतर 16 दिवस काय केले? त्यामध्ये अजून ऍड केले. मग त्यानुसार आपण काय केलेलं आहे? यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो? एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते. बरं एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी येईल? बघा आता एक जर असेल, बघा आता इथं काय दिलेलं आहे? 3 तारीख सोमवारी येते. बघा 3 तारीख जर सोमवारी येते तर 21 तारीख कधी येईल आपल्याला विचारलेलं आहे. बघा 3 जर मी यामध्ये जर अजून 7 जर टाकले तर काय होणार आहे? काही फरक पडणार आहे का? नाही, कारण ते सारखेच येणार. अजून जर टाकले तर किती काही फरक पडणार आहे का? नाही. मग 3 10 17 आणि अजून किती दिवस आहे? अजून किती दिवस लागते? तर 4. किती? अजून 4 दिवस. मग इथं बघा आपल्याला बघायचं किती आहे? बघायचं पुढं किती मध्ये आहे? तर 7. एकच मिनिट. याच्यामध्ये जर आपण बघितलं ही सारखीच असणार आहे.
मग जर इथं जर जो कोणता वार असेल तो इथं वार येणार आहे, इथं पण बघितलं तोच वार येणार आहे आणि त्या वाराच्या पुढे आपल्याला किती ना 4 न पुढे जायचं आहे. बघा जर समजा इथं एक्झाम्पल इथं आहे रविवार, समजा बरं का फक्त रविवार आहे, तर मग इथं पण काय असलं पाहिजे 7 दिवस आपण ऍड केल्यानंतर इथं पण रविवारच असणार आहे आणि इथं पण रविवारच असणार आहे. मग आपल्याला त्याच्या पुढचे 4 दिवस बघायचे आहे, त्याच्या पुढचे काय बघायचे आहे 4 दिवस बघायचे आहे. मग बघा इथं काय दिलेलं आहे सोमवार होता, सॉरी दिलेलंच होतं ना, इथं सोमवार दिलेला आहे. मग 7 दिवसानंतर पण कोण येणार तर सोमवारच येणार. इथं पण 7 दिवसानंतर बघितलं कोण येणार तर सोमवारच येणार. मग याचं सोमवार नंतर 4 दिवस कोण मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. उत्तर काय असलं पाहिजे आपलं शुक्रवार आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. चला पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये व्यवस्थित बघू. 10 जानेवारी 2005 रोजी काय आहे मंगळवार आहे, तर आपल्याला त्याच दिवशी 2007 ला कोणता असेल ते विचारलेलं आहे. बघा आता 2005 ते 2007 हे जर आपण महिने पण इथं सारखा आहे आणि इथं तारीख पण सारखी आहे, मग आपल्याला काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. मग बघा 7 मधून जर 2 किती 2 वर्ष येते, पण आता बघा 5 नंतर 6 5 लीप वर्ष आहे का नाही, 6 आहे का नाही, 7 पण नाही. मग आपल्याला किती फक्त 2 दिवसाने पुढे जावं लागेल. मग मंगळवार नंतर 2 दिवस बुधवार आणि गुरुवार. उत्तर काय असलं पाहिजे आपलं सेकंड नंबरचं ऑप्शन उत्तर असलं पाहिजे. चला यामध्ये काय दिलेलं आहे 5 मार्च 2003 रोजी सोमवार होता, तर 5 मार्च 2009 रोजी कोणता वार असेल. बघा 5 मार्च 2003 आणि किती दिलेला 2009 दिलेला आहे. याच्यामध्ये किती फरक येतोय 6 वर्षाचा फरक येतोय. बघा पण यानंतर बघा 2003 नंतर 2004 लीप वर्ष आहे, 2004 लीप वर्ष आहे, 2008 पण लीप वर्ष आहे, 2008 पण काय आहे लीप वर्ष आहे. मग किती येईल याचं काय येईल 7 8 म्हणजे बाकी किती उरण 1 उरण 1 उरली म्हणजे सोमवार नंतर मंगळवार. याचं उत्तर काय असलं पाहिजे मंगळवार असणार आहे. काय मंगळवार आपलं उत्तर असणार आहे. कशा पद्धतीनं 6 वर्ष हे लीप वर्ष 2 येते 2004 आणि 2008 हे काय येते 2 लीप वर्ष याच्या मधात येते. ह्या मधात जर 2 वर्ष येते मग 6 आणि 2 8 8ला जर 7 ने भाग दिला तर बाकी किती उरते 1 म्हणजे काय सोमवारच्या नंतरचा एक वार कोणता मंगळवार. चला पुढचा प्रश्न 7 मार्च 2008 रोजी कोणता वार होता तर मंगळवार होता, तर 7 मार्च 2016 रोजी कोणता वार असेल. बघा हे जरी 2008 असेल, मी तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, हे जरी 2008 असेल पण हे 2008 काय झालेलं आहे ऑलरेडी त्याला क्रॉस करून आलेलं आहे. 29 फेब्रुवारीला ऑलरेडी ते काय केलेलं आहे त्यांनी क्रॉस केलेलं आहे, म्हणून हे त्यामध्ये ऍड करायची गरज नाही. मग बघा मग 2004 धरायची गरज नाही, 2008 धरायची गरज नाही, 2012 आणि त्यानंतर 2016 धरावं लागेल, कारण 2007 मार्च पर्यंत येते आधी ते काय झालेलं एकदा वलंडून आलेलं आहे. 2016 लीप वर्ष आहे आणि 2012 पण लीप वर्ष आहे. म्हणजे जर याच्यातून वजा केले तर किती येते 8 16 मधून 8 गेले किती 8 आणि 2 वर्ष लीप वर्ष मग किती झाले 10. आणि आपल्याला काय करायचं सेम काढायचं आहे, तर 10ला जर 7 ने भाग दिला तर बाकी किती उरते 3 उरते, बाकी किती उरते तर 3. मग जर सोमवार नंतर मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार. उत्तर काय असलं पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड आपलं उत्तर असणार आहे. चला आता थोडासा वेगळा प्रश्न 10 जानेवारी काय 10 जानेवारीला काय आहे तर रविवार आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे वर्ष सेम आहे, वर्ष काय आहे सेम आहे. मग 15 मार्चला काय असेल 15 मार्चला काय असेल. बघा आता हे बेसिक प्रश्न आहे, हे ऑलरेडी आपण मोठ्या प्रश्नामध्ये कव्हर केल्या या गोष्टी. आता हे छोटे फक्त आपल्याला सिंगल वन लाईनर प्रश्न विचारलेला आहे. मग बघा आता जर इथं आपल्याला बघायचं असेल तर 10 जानेवारी मग काय करायचं 31 मधून 10 वजा केले, 31 काय आहे 31 चा महिना आहे, हे पहिले 10 दिवस काढून टाकायचे. मग इथं किती राहणार तर 10 गेल्यानंतर 21 राहणार. चला इथं 21 राहिले. मग याच्यामध्ये कोणता महिना आहे तर फेब्रुवारी पण येतो, यांच्या मधात फेब्रुवारी पण येतो. फेब्रुवारीचे किती दिवस आता बघा फेब्रुवारी 2004चं फेब्रुवारी येतंय, काय 2004चं फेब्रुवारी येतंय म्हणजे 29 दिवसांचं वर्ष महिना असणार आहे. मग 29 म्हणजे इथं काय आहे मग 29 येईल. बघा 2004चं आहे फेब्रुवारी, तर मग काय येणार आहे इथं तर 29 येणार आहे. मार्च आपल्याला किती घ्यायचे फक्त 15 दिवस घ्यायचे आहे.
मग बघा हे जर 21 7 भाग देतो मग हे 0 होऊन जाईल, इथं फक्त 1 बाकी राहील, इथं किती 1 राहील आणि इथं किती राहील 1, 1 आणि 1 किती होते 2 बाकी राहते. मग किती दिवसांनी पुढे जाणार आहे तर रविवार नंतर सोमवार आणि मंगळवार. याचं उत्तर काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 5 जानेवारी 2010 ला सोमवार आहे. 5 जानेवारी 2010 ला कोणता वार आहे तर सोमवार आहे, सोमवार आहे. तर तर काय म्हटलं 10 जानेवारीला कोणता वार असेल त्यांनी विचारलेला आहे. कोणचं 2016 ला. बघा 2016 ते 2010 यामधून जर बघितला किती वर्षाचा फरक आहे, 6 वर्षाचा फरक आहे. यामध्ये जर लीप वर्ष जर पकडलं तर 2012 एक लीप वर्ष येतं, 2016 लीप वर्ष येतं, पण आपण 29 फेब्रुवारीला क्रॉस केलंय का नाही, आपण आधीच येऊन बसलेलं आहे. मग आधीच येऊन बसल्यामुळं आपला काही प्रश्नच येत नाही याचा लीप वर्ष असण्याचा. मग आपल्याला याच्या पाठीमागचाच विचार करतोय, मग आपल्याला फक्त एकच वर्ष काय येते लीप वर्ष येते. मग किती झाले 7. आता बघा हे किती आहे, आता हे शिल्लक किती होत आहे 5 दिवस. आता जर हे 5 तारखेपर्यंत असतं, 5 तारखेपर्यंत जर विषय असता तर आपलं काय झालं असतं, हे 7 दिवस आपल्याला पुढे जायचं काम पडलं असतं. पण हे काय आहे 5 दिवसापेक्षा किती दिवस शिल्लक आहे, अजून 5 दिवस शिल्लक आहे. मग अजून काय करावं लागणार आपल्यामध्ये 5 अधिक करावं लागेल. मग आपण जर ते 5 अधिक केले तर काय होणार, तरी किती 7 आणि 5 12, 12ला जर 7 ने भाग दिला तर किती येते 5, 5 बाकी उरते. तर 5 बाकी उरते सोमवार, सोमवार नंतर 5 जर म्हटलं 1 2 3 4 5, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार. आपलं उत्तर काय असलं पाहिजे शनिवार, ऑप्शन नंबर 4 उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. चला आता हा प्रश्न काय करा तुम्ही, कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करा, कशा पद्धतीने करता बघूया. बघा आता हे बघा फक्त तुम्हाला हिंट देतो, मार्च जो आहे त्याला काय करा, मार्च किती 31 चा महिना आहे, मार्च किती 31 चा महिना आहे. 31 मधून फक्त 13 वजा करा, 31 मधून 13 केल्या किती राहते 18 राहते. या पद्धतीने तुम्ही करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. तुमचं काय उत्तर येऊन जाईल मार्च, मग नंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जा. तुम्ही एक तर महिन्याचे पूर्ण दिवस लिहू शकता किंवा जेवढी जेवढी बाकी उरते तेवढी तेवढी बाकी लिहूनही पुढे जाऊ शकता. चला काय म्हटलेलं आहे बघा, परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी शनिवार व तारीख 30 मे होती. बघा आधी काल परवा आज उद्या परवा हे कळतं का. बघा मी परवा बाहेर जाणार आहे, हे काय झालं फ्युचर मध्ये झालं. मी परवा बाहेर गेलो होतो, हे काय झालं पास्ट मध्ये झालेलं आहे. म्हणजे बघा परवा मराठीमध्ये काय होतं एकच शब्द आहे, आपण बोलतो कोणत्या पद्धतीनं त्या पद्धतीने त्याचा काय अर्थ निघत असतो. बघा जर मी आज हा पकडतो, आज काय याला आज जर पकडलं, जर मी बोलताना म्हणलो मी परवा एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो, तर बघा मग इथं काय होणार, मग इथं काल येणार, काल येणार त्याच्या आधीचा दिवस, हा आधीचा दिवस, आणि त्याच्या आधीचा दिवस कोणता परवा. मग हे मी कधीच बोलतोय पास्ट मधलं बोलतोय की मी परवा कोणत्या तरी व्यक्तीला भेटासाठी गेलो होतो. हे परवा कोणत्यासाठी आलेला आहे पास्ट साठी आलेला आहे. मी परवा कोणत्या तरी व्यक्तीला भेटायला जाणार आहे, हे मी काय म्हणतो फ्युचर साठी बोलतोय. मग हे काय उद्या, उद्या आणि नंतर काय परवा, परवा. हे अशा प्रकारे हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती असले पाहिजे. मग बघा आता यानंतर काय ठरतं सगळ्या गोष्टी, परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी शनिवार व तारीख 30 मे होती. होती म्हणजे कुठं, म्हणजे आपलं कुठं चाललं भूतकाळात चाललेलं आहे. मग बघा आता काय म्हटलेलं आहे, आजचा दिवस घ्या आधी, आज, चला आज आले, हा आजच्या सॉरी परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी, परवाच्या आधी, मग आज जर इथं असेल तर काल इथं असणार, इथं परवा असणार, आणि त्याच्या किती 3 दिवसा आधी, 3 दिवसाच्या पण आधी म्हटलेलं आहे. मग 3 दिवसाच्या आधी जर म्हटलं, हा जर 1 दिवस असेल, हा 2 दिवस असेल, हा 3 दिवस असेल, आणि त्याच्या आधी काय आहे 30 मे आहे, 30 मे आहे, आणि कोणता वार आहे तर वार शनिवार आहे, वार शनिवार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा मग काय म्हटलंय, परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल. मग परवाच्या 1 दिवस पुढे, पुढचं बोललं जातंय, मग म्हणजे काय हे भविष्यातलं बोललं जात आहे. भविष्यातलं बोललं गेलं म्हणजे काय हे उद्या, उद्या, आणि नंतर काय येणार आहे परवा. परवाच्या काय म्हटलेलं 1 दिवस पुढे, म्हणजे हा जर परवा असेल, परवा असेल तर ह्या परवाच्या 1 दिवस पुढे
विचारलेला आहे, तर तारीख आणि वार कोणता असेल सांगितलेलं विचारतंय. बघा इथं शनिवार आहे, हा इथं शनिवार आहे 31 तारीख. कोणता महिना आहे? मे महिना आहे. मे महिना म्हणजे किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. मग इथं काय ना, इथं 31, इथं काय 1, इथं 2, इथं 3, इथं 4, आज किती झाले? 5, 6, 7 आणि 8. 8 तारीख असणार आहे. कधी? तर एक दिवसानंतर, परवाच्या एक दिवस पुढे किती असणार आहे? 8 तारीख असणार आहे. 8चा ऑप्शन किती आहे? एकच आहे. वार बघण्याची गरज आहे का आपल्याला? नाही, कारण 8 जून असलेलं एकच आपल्याकडे उत्तर आहे. नाहीतर बघायचं असेल किती दिवस झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 जर झालेले असेल तर मग आपण त्या पद्धतीने 7ने भाग जर दिला तर बाकी किती उरते, आणि त्या गोष्टीवर आपण हे करू शकतो, काढून घेऊ शकतो. मग बघा 9 झाले, 9ला जर आपण 7ने भाग दिला तर बाकी किती उरते? 2 उरते. बाकी 2 उरले तर शनिवार नंतर 2, शनिवार नंतर काय? रविवार आणि नंतर सोमवार. हे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. 8 जून आलं त्यामुळे विषय संपलेला आहे. फक्त कन्सेप्ट इथं काय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परवा म्हणजे कोणतं? बघा परवा एकच शब्द आहे, दोनदा वापरलेला आहे. एक भूतकाळात पण वापरला जातो आणि एक भविष्यकाळात पण वापरला जातो. मग हे आपल्यावर डिपेंड करतं आपण वाक्य कोणत्या प्रकारे वापरलेलं आहे त्यावर आपण या गोष्टी ठरवत असतो. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे. चला हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कला, की तुम्हाला ह्या गोष्टीतून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जाईल. चला पुढचा प्रश्न. सीताचा 16वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 ला आहे बरं का. त्या दिवशी शुक्रवार आहे. बरं चला, तर तिचा जन्म कोणत्या वारी आला असेल? अरे अच्छा अच्छा अच्छा, बघा काय म्हटलेलं आहे. सीताचा 16वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 त्या दिवशी शुक्रवार आहे असं म्हटलेलं आहे. तर तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? बघा आता 2004 हे कितवा? 16वा वाढदिवस आहे. मग किती? जर 16वा वाढदिवस आहे तर मग किती असलं पाहिजे तिची जन्मतारीख? तिची जन्मतारीख असली पाहिजे 4 म्हणजे किती? 88 असली पाहिजे. 1988 असली पाहिजे. मग काय होणार आहे? हा तिचा किती असला पाहिजे? मग 16वा. यांच्यामध्ये जर फरक जर घेतला तर फरक घेतल्यानंतर किती येणार आहे? 16 येणार आहे की नाही? 4 आणि 2 6 आणि 10 16, म्हणजे 16. चला ठीक. मग हे काय झालं? 16 कितीने मागे जाणार आपण? 16ने मागे जाणार आहे. मग 16ने मागे जाणार आहे तर इथं कोणचा वार आहे? इथं शुक्रवार आहे. इथं कोणता वार आहे? तर शुक्रवार आहे. शुक्रवार आहे. मग 16 वर्ष, 16 वर्ष, आणि त्यामध्ये जर बघितलं तर 88 हे एक लीप वर्ष होतं. 88 लीप वर्ष होतं आणि 1 जानेवारीची गोष्ट चालू आहे. मग एक हे काय असणार आहे? एक जन्म कधी झालेला? 1 जानेवारीला झालेला आहे तिचा. 1 जानेवारीला जन्म झालेला आहे 1988 ला. 1988 ला तिचा जन्म झालेला आहे. कधी? 1 जानेवारीला. तर मग हे लीप वर्ष आपल्याला धरावं लागेल. 88चं धरावं लागेल. मग 88, 92, 96 आणि 2000. 2004 धराची गरज नाही, कारण 1 जानेवारीपर्यंतच आपण गेलेलो आहे. 1 जानेवारीपर्यंतच गेलेलो असल्यामुळं मग आपल्याला काय 88चं धरावं लागेल, कारण 88 1 जानेवारी आपण 29ला क्रॉस करतोय. मग 88, 92, 96 आणि 2000 हे काय किती? 88, 92, 96 आणि 2000 हे किती? 4 वर्ष झालेले आहे. मग यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? 4 अजून ऍड करावं लागणार आहे. मग बघा, मग इथं जर बघितलं तर आता काय म्हटलेलं आहे? वार कोणता होता? तर शुक्रवार होता. वार शुक्रवार होता. आणि यामध्ये जर बघितलं तर मग किती झाले? 20. 20ला जर आपण 7ने भाग दिला तर किती? बाकी किती उरते? 6. मग बाकी जर 6 उरते तर मग आपल्याला करायचं काय? आता करायचं काय आहे? तर यामध्ये काय करायचं? वार शुक्रवार 1 दिवसाने मागायचं. मग गुरुवार, जर गुरुवार बघितलं, नाही हा हे आपल्याला पुढची तारीख दिलेली आहे. आपल्याला किती? 6 दिवसाने मागे जायचं. 6 दिवसांनी मागे जाणं काय आणि 1 दिवसांनी पुढे जाणे काय? मग शनिवार. आपलं उत्तर काय असलं पाहिजे? शनिवार उत्तर असणार आहे. बघा चला, अशा आता हा एक प्रश्न घ्या. म्हणजे तुम्हाला मी टोटल 3 प्रश्न होमवर्कला दिलेले आहे असं समजा. बघा टोटल 3 प्रश्न होमवर्कला दिलेले आहेत समजा. आपण आता इथे हे लेक्चर थांबवू आणि पुढच्या लेक्चरमध्ये काय करू? ह्या सर्वचे सर्व आपण काय करू? कंटिन्यू करू. अजून भरपूर प्रश्न आहे, भरपूर वेगवेगळ्या टाईप आपण बघणार आहोत. त्याने काय होणार? तुमची प्रॅक्टिस होणार आणि कन्सेप्ट तुम्हाला समजायला सोपे जाणार. आजचं लेक्चर इथे थांबवतो. पुढच्या लेक्चरमध्ये अजून पुढचे भरपूर सारे प्रॉब्लेम राहिलेले आहे. ते प्रॉब्लेम घेऊ आणि चॅप्टर संपवण्याचा म्हणल्यापेक्षा आपले कन्सेप्ट संपवण्याचा प्रयत्न करूया. इथं थांबतो. थँक्यू.